मंडळी, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे 10 प्रश्न. प्रश्न 1. अक्षयने पोलिसांकडून खेचले ते पिस्तूल होते की रिव्हॉल्वर होते? 2. पिस्तूलचे लॉक उघडून ते लोड करून अक्षयने फायर केले का? 3. पोलिसांची पिस्तूल अनलॉक केली होती का? 4. ज्या अधिकाऱ्याने एन्काउंटर केला तो कोणत्या बॅचचा अधिकारी होता? 5. गोळी कुठून चालवण्यात आली आणि किती लांबून गोळी झाडली गेली होती? 6. डोक्यातून आरपार झालेली गोळी कुठे गेली आणि ती गोळी कुठे लागली? 7. अक्षय शिंदे साहेब, सर्व मान्य, आरोपीची बाजू कोणी घेत नाही आहे. पण जे काही झालं ते नक्कीच संशयासारखं आहे. आरोपी बुरख्यामध्ये असताना, त्याचे हात मागे बांधलेले असताना, पोलिसांचे सर्व्हिस रिव्हॉल्वर हे लॉक असताना तो लॉक कसा खोलू शकतो आणि पोलिसांच्या फक्त पायावरती कसा गोळी मारू शकतो? तो सराईत गुन्हेगार नसताना तो फायरिंग कसा करू शकतो? ते पण 4-4 पोलीस बाजूला असताना. हे आणि असे अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि मुख्य म्हणजे त्या शाळेचे आपटे साहेब अजूनही कसे पकडले गेले नाहीत याची पण उत्तर द्या साहेब. यावरती म्हणजे तुम्हाला काय वाटतं? सांगा कमेंटमध्ये.